झी 24 तास एक पाऊल पुढे। एका उंदरानं एका बाळाचा बळी घेतलाय। दहिसरच्या गणपत पाटील नगरात 45 दिवसांच्या बालिकेचा उंदरानं चेहरा कुरतडला। त्यातच बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झालाय। साक्षीचा 1.25 महिन्यांपूर्वी जन्म झाल्यानं यादव कुटुंबीय आनंदात होते, पण तेवढ्यातच त्यांच्या घरात विचित्र घटना घडली आणि सगळा आनंदच हिरावून गेला। यादव यांच्या घरात शिरलेल्या उंदरानं साक्षीचा चेहरा कुरतडला आणि त्यामध्येच तिचा मृत्यू झाला। साक्षी रात्री झोपली असताना उंदरानं तिचा चेहरा कुरतडला। पहाटे तिच्या आईला जाग आली, त्यावेळी ही घटना उघड झाली। या विचित्र घटनेनं दहिसरच्या गणपत पाटील नगरात शोककळा पसरलीये। गाल पे जख्म होना और इधर नाक पे गाल क्या किसके जख्म? चूहे की घर में आता और कुछ नहीं आता। या घटनेनंतर साक्षीला भगवती रुग्णालयात नेण्यात आलं, पण तिचा मृत्यू झाला होता। याच भगवती रुग्णालयात 14 नोव्हेंबरला साक्षीचा जन्म झाला होता आणि तिथंच तिचा दुर्दैवी मृत्यूही झाला। MHB पोलिसांनी भगवती रुग्णालयानं कोणतीही माहिती दिलेली नाही, मात्र साक्षीचा मृत्यू आकस्मिक असल्याचे नोंद पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट प्रफुल्ल परिहारसह हेमंत बिर्जे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।